जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आपण ऐकत आहोत आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 27. नर्मदा प्रदक्षिणा करायला बीडकरांना सांगितले व स्वामी एकटक अंतराळात पाहत बसले। त्यांच्या नजरेसमोर जणू सेवादास पुन्हा साकार झाला। ते दिवस गिरनार पर्वतावर वास्तव्याचे होते। स्वतः स्वामींना लोक चंचल भारती या नावाने ओळखत होते। श्री अंबिका देवीच्या समोर ते उभे होते। ती अंबा म्हणाली, आजवर हे मुख्य स्थान सोडून कोठे हिंडत होतास? मनाने एकरूप झालेले ते म्हणाले, गिरनार पर्वताच्या दुसऱ्या टप्प्यावर विराजमान झालेली तू, तुझे विस्मरण आम्हाला कसे होईल? पण माते, लोककल्याणार्थ या भूतलावर संचार करीत आम्ही हिंडत असतो। तुझ्या दर्शनासाठी आज येथे आलो आहे। तुझा वरदहस्त आमच्या शिरी सदैव असावा। असे म्हणून ते कमंडलू तीर्थात स्नानासाठी उतरले। तेव्हा रामदास, सेवादास व कृष्णदास असे 3 साधू तेथे आले होते। रामदास म्हणाले, ह्या तीर्थात आदिगुरु दत्तात्रय स्नान करीत असत, म्हणून ह्याला कमंडलू तीर्थ म्हणतात। सेवादास म्हणाले, ह्या कलियुगात हठयोगी, राजयोगी दुर्मिळ आहेत। निदान या गिरिनार पर्वतावर त्यांचे दर्शन होईल, देवतांचा साक्षात्कार होईल, म्हणून आम्ही येथे साधना करीत आहोत। स्नान करून बाहेर आलेले स्वामी म्हणाले, आपली इच्छा आणि तळमळ रास्त आहे। विश्वास ठेवा, या कलियुगात देवदेवता व सत्पुरुष आहेत। देश आणि काल ह्यांचा ज्याच्यावर जरासुद्धा परिणाम होऊ शकत नाही, अशी दैवी शक्ती सदैव असतात। तिघेही एकाग्रपणे ऐकत असलेले पाहून महाराज पुन्हा म्हणाले, त्यांचे दर्शन व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी आपली पात्रता वाढवली पाहिजे। याचा अर्थ आधी आपले चित्त सुनिर्मळ व्हायला हवे। असे पहा, चित्त शुद्ध होण्यासाठी निष्काम कर्म उपासना आवश्यक आहे। एक एक पायरी या 3 साधू पुरुषांना कळत होती। प्रत्येक सद्गुण दुसऱ्या सद्गुणावर
अधिष्ठित असतो हे त्यांना ज्ञात होते. कृष्णदास म्हणाले, महापुरुषांच्या समागमाने सुद्धा देवदर्शन घडते असं म्हणतात. श्री गुरु हरिभक्त प्रेमळ, सेवा आज्ञा तत्पर त्रिकाळ, प्रत्यक्ष दर्शन लाभे तात्काळ, शुद्ध सात्विक शिष्यांसी. स्वामी चटकन म्हणाले, मनी नसता विशुद्ध भाव, कैचा पावेल देवाधिदेव. पुढे ते आश्वासनात्मक स्वरात म्हणाले, याच पवित्र गिरनार पर्वतावर साक्षात श्री नृसिंह सरस्वती, दत्त अवधूत, परमदयाळ सद्गुरू वास्तव्य करून आहेत. ज्ञानगर्भ असलेले आद्य शंकराचार्य याच पर्वतावर काही दिवस दत्त गुणानुवाद गात राहिले होते. ते दत्त उपासक होते. त्यांना प्रत्यक्ष दर्शनानुभूती लाभली होती. दत्त उपासनेच्या क्षेत्रात गिरनारचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक ज्ञात महात्मे येथे वास्तव्य करून आहेत. त्यांची उग्रतर तपस्या, अनन्यसाधारण भक्ती व तीव्र दर्शन लालसा यामुळे त्यांना दत्त साक्षात्कार झालेला आहे. तुम्ही सुद्धा संकल्प विकल्प सोडून, संशय अहंकार दूर सारून अनन्य चित्ताने शरण जा, म्हणजे त्यांच्या कृपेला पात्र व्हाल. हे ऐकता ऐकता सेवादासाची चित्तभूमिका विमल होत गेली. अंतरी प्रेमभावाचा सहज उदय झाला. अश्रूंच्या रूपाने सारा अहंकार गळून गेला आणि त्याच क्षणी आश्चर्य घडले. चंचल भारती नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या जागी सेवादासाला प्रत्यक्ष दत्तावधूत परमदयाळ ईश्वराचे दर्शन झाले. त्याच क्षणी त्याने साष्टांग दंडवत घातला. ईश्वरी प्रसादाची अनुभूती काही विशेष आत्मप्रसाद देऊन गेली. तृप्त मनाने, पुलकित गात्राने ते उठून उभे राहिले. सर्वस्व प्राप्तीचा तो आनंद अपूर्व होता. ह्या क्षणी रामदास कृष्णदासासह सेवादासाला संशयमुक्त करून सोडले. याशिवाय कृष्णगिरी भारतीबुवा, रामपुरी खाकीबुवा, अवघडदास अघोरीबुवा यांनाही समर्थकृपेने दत्तदर्शनाचा लाभ झाला. अनेक साधकांना या निमित्ताने पारमार्थिक रमणीय उपदेश केला. ऐसा परमानंद रसास्वाद चाखित असता साधुवृंद, श्री गिरिनारी सच्चिदानंद दिसेनासे जाहले. महाराज दिसेनासे झाले. सर्व साधक व्याकुळ झाले. ही व्याकुळता तीव्रतर झाली. शोधाशोध सुरू झाली. ही तळमळ शांत होण्याचा क्षण येऊन ठेपला. पंचम शिखरावर जेथे दत्तात्रय चरण पादुका आहेत, तेथे हे चंचल भारती म्हणजेच श्री नृसिंहमुनी सर्वांना आढळले. वरदहस्त उंचावत श्री स्वामी समर्थ म्हणाले, ऐकुनी वचन देती स्वामी, सदा सर्वदा अंतर्यामी, अंतर्बाह्य असुनी स्मरणगामी, तिष्ठत आहो संत हो. हे आश्वासन मिळाल्यावर सर्वांनी मनोभावे सद्गुरूंचे पूजन केले व समर्थ चरणांवर एकाग्र होत असताना त्यांना भासले की हे चरण प्रत्यक्ष श्री अनादी दत्तात्रेयांच्या कज्ज कोमल चरणपादुकाच आहेत. त्याबरोबर
त्या पूज्य पर्वत शिखरावर सर्वांनी गगनभेदी जयघोष केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सद्गुरु दत्त महाराज की जय. सद्गुरु समर्थांचा देह चर्मचक्षुंना दिसत नव्हता, तरी ते प्रत्येकाच्या अंतकरणात स्थित आहेत ही जाणीव प्रत्येकाला संतोष देत होती. अहंकाररहित चित्त शुद्ध झाले की भगवंत दर्शन होते, सद्गुरु भेटी होते. हे जरी असले तरी संपूर्ण श्रद्धा आणि तीव्र तळमळ असेल तर सद्गुरु भेट होते याचा अनुभव गणेश बल्लाळ मुळेकर यांना आला. त्याचे असे झाले. गणेशपंत अत्यंत हताश मनस्थितीत पण श्रद्धायुक्त अंतकरणाने अक्कलकोटला श्री स्वामी दर्शनासाठी आले. वास्तविक ते संगमनेरच्या कोर्टात साधे बेलीफ म्हणून काम करीत होते. त्यांचे चुलत भाऊ सोलापूरला कलेक्टर कचेरीत हेड क्लार्क होते. त्यांनी खटपट करून गणेशपंतांना कलेक्टर कचेरीत कारकुनाच्या जागी चिकटवून घेतले. दैव देतं पण कर्म नेतं ही त्यांची अवस्था झाली. गणेशपंतांचे अक्षर गचाळ आहे या सबबीवर त्यांना काढून टाकले. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले अशी परिस्थिती निर्माण झाली. ती बेलिफाची नोकरी गेली, शिक्षण कमी, आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक. अशा परिस्थितीत ते किंग कर्तव्यमूढ झाले. आता निदान या अवघड अवस्थेत श्री स्वामी पतित पावन जगद्गुरू यांचे दर्शन घेऊन पुढे काय याचा विचार करावा असे त्यांनी ठरविले व ते अक्कलकोटला आले. त्यांची तीव्र तळमळ म्हणा, पूर्व प्रारब्ध म्हणा किंवा इहजन्मीचे सुकृत म्हणा, त्यांना श्री स्वामींचे दर्शन गावात शिरताच झाले. रस्त्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती. त्यांना पाहताच गणेशपंत मुळेकरांचे देहभान हरपले. त्यांना व्यंकटेश स्तोत्रात प्रत्यक्ष नारायणाचे वर्णन आहे ते आठवले. देवीदास म्हणतात, ते स्वरूप अत्यंत सुंदर, कुमकुमाकार पादपद्मे, आजानुबाहू असलेल्या स्वामींची बोटे, सुरेख सकळ अंगोलिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटी व सुनील अपूर्व देखा, इंद्रनीला चियेपरी, गुडघे मांडियास जानुस्थळ वगैरे सर्वच अवयव एकटकपणे न्याहाळीत असता गणेशपंतांचे नेत्र प्रेमाने डबडबले. त्यांना वाटले, त्रिभुवनीचे तेज येथे एकवटले आहे. माझ्या जीवनातला हा दर्शन सुख सोहळा अलौकिक आहे. ते नमस्कार करून म्हणाले, तू देवाधिदेव, गुणातीत वासुदेव, माझे या भक्तिस्तव सगुण रूपे झालासी. गणेशपंत मुळेकरांची ही भावविभोर अवस्था पाहून महाराजांचे नेत्र आनंदाने लुकलुकले. इतक्यात मुळेकरांच्या कानात कुणीतरी जणू कुजबुजले, अरे बघत काय बसलास, आधी गावात जाऊन त्यांना नैवेद्य करून आण. प्रत्यक्ष गुरु दत्तात्रेयांना उपाशी ठेवून तुझे पोट कसे भरेल. गणेशपंत लगबगीने गावात गेले, नैवेद्य घेऊन आले. तो काय, महाराजांची स्वारी खास बागेतल्या विहिरीजवळ बसली आहे असे म्हणून ते तातडीने तिकडे गेले. पण आता मात्र गुरुदेवांचा अवतार म्हणजे रुद्र अवतारालाही मागे सारेल असा होता. तमोवृत्ती धारण केलेले महाराज
प्रत्यक्ष तांडव नृत्य करणाऱ्या शिवशंकराप्रमाणे भासत होते. नारायणाच्या अवताराने आता भयंकर रुद्र अवतार धारण केला होता. आता त्यांना नैवेद्य समर्पण करावा तो कसा? आपली पूजा ते स्वीकारणार नाहीत. या कल्पनेने गणेशपंत धास्तावले. तो नैवेद्य तेथे असलेल्या सेवेकऱ्यांच्या स्वाधीन करून ते गावात परतले. पुन्हा तिसऱ्या प्रहरी संध्याकाळी ते स्वामी दर्शनाला आले. तेव्हा स्वामी शांत मनस्थितीत होते, आनंदी दिसत होते. तिन्ही वेळेस 3 वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन झाले. म्हणजे हा नक्की त्रयमूर्ती दत्त अवतार आहे. तो मनोहर मनोज्ञ आहे. माझ्या जीवनाचे सार्थक करणारा हा दर्शन सोहळा आहे, असे गणेशपंत मुळेकरांना वाटले. त्याच क्षणापासून मनाने जवळीक साधलेल्या त्यांना देहजवळीकही साधता आली. त्यांनी तेथे असलेली चवरी उचलली व ते चवरी वारू लागले. नंतर श्री स्वामी समर्थांचे चरण चुरू लागले. पदस्पर्शाची ही अनुभूती विलक्षण प्रसादपूर्ण होती. गणेशपंत पदकमलांवर आपले तळहात स्थिरावून म्हणू लागले, जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा, जय जयाजी गुणातीत परब्रह्मा, जय जयाजी हृदयवासिया रामा, जगदुद्धारा जगद्गुरु. तेथे असलेल्या सुंदराबाई हळूच म्हणाल्या, अहो काकू, हा भक्त पुण्याची शिदोरी बांधून आलेला दिसतो. आज येथे आला काय आणि स्वामींच्या पदसेवनाचा लाभ झाला काय? भुजंगा म्हणाला, कित्येकांना कित्येक दिवस ताटकळावे लागते, तरी समर्थ दर्शन लाभेलच याचा भरवसा नसतो. पुण्याचे ते सुगंधी व्यापारी बीडकर असेच नव्हते का खोळंबले? काकूबाई म्हणाल्या, माझा मुलगा हरिभाऊ सहज येथे येतो काय आणि स्वामीसूत होतो काय? सारेच कल्पनेपलीकडचे आहे. त्याने मुंबईत स्वामींची परमार्थ ध्वजा फडकवली. या नुसत्या आठवणीने माझा ऊर भरून येतो. हरीच्या जीवनाची सार्थकता झाली असे मला वाटते. भुजंगा म्हणाला, चोळप्पाचे तर घरी महाराज आपण होऊन गेले आणि त्याच्याच घरात वास्तव्य करून राहिले. सुंदराबाई म्हणाल्या, चोळप्पा काय, चिंतोपंत टोळ काय, माटे बुवा काय, असे 1 का 2 महाराजांचे असंख्य अनुग्रहित आहेत. प्रत्येकाचा कृपाप्रसादाचा अनुभव वेगवेगळा आहे. धन्य आहेत ते सारे. गणेशपंतांना वाटले, मी सुद्धा त्या भाग्यवंत भक्तांपैकीच म्हणायला हवा. सेवेची तपश्चर्या झाल्याशिवाय मेवा मिळणार नाही. तेव्हा जमेल ती आणि जमेल तशी सेवा करीत राहायचे, असा त्यांनी विचार केला. थोडे दिवस गेले, पण नोकरीसंबंधी प्रश्न विचारण्याची संधी मिळेना. महाराजांचे जाज्वल्य तेज पाहून साधे प्रापंचिक प्रश्न विचारण्याचे धाडस होईना. सतत सेवाकार्य मात्र चालू होते. रामजन्मोत्सवास सुरुवात झाली. तो चैत्र शुद्ध अष्टमीचा दिवस होता. गणेशपंत सेवेकऱ्यास अजिजीने म्हणाले, माझे एक काम आहे, ते कराल काय? सेवेकऱ्याने मूक संमती दिली. मुळेकर म्हणाले, प्रपंच नेटका असेल तर परमार्थ फाटका राहतो. याकरिता तुम्ही माझ्या सुटलेल्या नोकरीसंबंधी विचारायचे आहे.
मला मात्र बोलण्याचा धीर होत नाही. सेवेकऱ्याने तात्काळ स्वामींना विचारले, स्वामी देवा, गणेशपंतांची नोकरी गेली आहे, पुन्हा केव्हा लागेल? स्वामी महाराज हात उडवत म्हणाले, जा, तुला नोकरी लागली आहे. धीर करून मुळेकर म्हणाले, महाराज, पगार किती मिळेल? श्री स्वामी समर्थ डोळे मोठे करून गाल फुगवून म्हणाले, 1,00,000 रुपयांची लागली आहे. जा, आता तू जा आणि तुझी नोकरी कर. हा आशीर्वाद लाख मोलाचा होता. नोकरी नक्की लागली आणि ती चांगलीच लागणार, हे आश्वासन साक्षात परब्रह्म स्वामी महाराजांकडून मिळालेले होते. गणेशपंत मुळेकरांचे निघताना पाय जडावले. त्याचवेळी महाराज कुणाला तरी म्हणत होते, माझी पोरं 1000 कोस दूर असली तरी ती मला मजजवळच असतात. माझी पोरं, हे वत्सलपूर्ण उद्गार ऐकून गणेशपंतांनी ऐकलेल्या भक्तगणांची नामावली दृष्टीपुढे आणली. वासुदेवानंद सरस्वती, स्वामी महाराज, गोंदवलेकर आणि गुलाबराय महाराज या तिन्ही अवतारी महान विभूतींनी स्वामी समर्थांचे गुरु दत्तात्रय स्वरूप मान्य केले आहे. तसेच शिर्डीचे साईबाबा, विदर्भातील शेगावचे गजानन महाराज, धुळे सोनगीरचे श्री गोविंद महाराज, पलूसचे धोंडीबा महाराज आणि इतर असंख्य शिष्य समुदाय ही सर्वजण महाराजांच्या सानिध्य नाहीत, तरी ही मंडळी स्वामींचा प्रत्यक्ष सहवास अनुभवित असतात. हे सुद्धा गणेशपंतांना येथे कळले होते. त्यांच्या मनात आले, मला सुद्धा हा अनुभव मिळेल का? येथून गाणगापूरला श्री नरसिंह सरस्वतींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुढे जाण्याचा विचार त्यांनी केला. उद्या श्री राम जन्मोत्सव, आजच माझ्यावर रामकृपा झाली म्हणायचे. वास्तविक हे ऐन उन्हाळ्याचे दिवस, त्यातून हा उष्णतर प्रांत, पण माझ्या मनी मात्र शीतलता जाणवते आहे. वसंत सुगंध गात्रांना सुखावतो आहे. बाह्य वातावरणातला उष्मा जरासुद्धा त्रासदायक वाटत नाही. गुरु अनुग्रह कसोटीच्या माध्यमातून प्राप्त होतो. त्याचा अनुभव मुळेकरांना तुरंत आला. अक्कलकोटहून निघताना त्यांच्याजवळ तुटपुंजी शिल्लक होती, म्हणून गाणगापूरपर्यंत लागणारे रुपये निराळे ठेवले. कडबगावपर्यंत टांगा करायला हवा होता, पण ते पैसे गाठी बांधून ते निघाले. स्टेशनच्या वाटेवर श्रीरामाच्या देवळात समर्थ असल्याचे कळले. दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाणे योग्य नाही, असा विचार करून गणेशपंत मुळेकर मंदिरात आले. अर्थात रिक्त हाताने स्वामींच्या दर्शनास कसे जावे, पण नारळ घेण्या इतके पैसे खर्च करून चालणार नव्हते. आता काय करावे असे त्यांना वाटले. संत महंत लोक भक्तांकडून कशाचीच अपेक्षा करीत नाहीत. आपण किती देतो यापेक्षा आपण कशा मनाने देतो हे ते पाहत असतात. गणेशपंतांनी 4 खारका घेतल्या व समर्थांपुढे त्या ठेवून ते हात जोडून उभे राहिले. ऐसा तू माझा दातार, भक्तांसी घाली कृपेची पाखर, अशी प्रार्थना ते करीत होते. इतक्यात स्वामी महाराज म्हणाले, जा,
आधी नारळ घेऊन ये. आता मात्र त्यांचा निरुपाय झाला. टांगा भाड्यासाठी ठेवलेला तो रुपया मोडून त्यांनी नारळ आणला. तो स्वामी महाराजांपुढे ठेवला. तो उचलून स्वामी समर्थांनी तेथे असलेल्या शास्त्र्यांना दिला. पुढच्या प्रवासात गणेशपंतांना खर्चाची चिंता भेडसावत होती. गाणगापूरच्या वाटेवर गुडूर स्टेशन लागते. तेथे ते उतरले आणि योगायोग असा की तेथील स्टेशन मास्तर हरी परांजपे त्यांच्या नुसत्या ओळखीचेच नव्हे तर गाववाले निघाले. मग काय, त्यांच्या घरी येऊन भोजन व विश्रांती झाली. सोलापूरपर्यंत जाण्यासाठी 5 रुपयांची गरज होती. पण ते हरीकडे मागावे कसे? त्याने नकार दिला तर? पण पैशाअभावी येथून निघावे तरी कसे? पुढचा प्रवास कसा होणार? असा पेच त्यांना पडला. परांजपे म्हणाले, गणेशा, तू गुरु अनुग्रह घेऊन निघाला आहेस, तरी तुझा चेहरा प्रसन्न का नाही? मी तर ऐकले आहे, स्वामींच्या दर्शनानेही माणसे सुखावतात. मुळेकर ठासून म्हणाले, हो हो, स्वामी सानिध्य आनंदच आनंद असतो. दुःख, क्लेश, उदासी, काळजी कशाचेच नामोनिशान राहत नाही. अरे, मी स्वतः पाहिले आहे. अहंकारी माणसाचा अहंकार दूर होतो, दुष्ट बुद्धीचा विनाश होतो, मत्सराचे नामोनिशान राहत नाही. तेथे अखंड दीपावलीचा आनंद उत्सव असतो. नुकताच पाहिलेला एक प्रसंग ऐक. तो गुरुवारचा दिवस होता. स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात होती. एक प्रौढ सशक्त धिप्पाड मुसलमान तेथे आला. त्याबरोबर महाराज म्हणाले, क्यों मियाँ, हैदराबाद से यहाँ तक आने में क्या तकलीफ क्यों ली? सैयद भाई, कुरान तो अच्छी तरह से पढ़ते हो. हे ऐकताच तो चक्रावला. आम्हीही गोंधळलो. अनोळखी पाहुण्याला महाराजांनी नावागावासह ओळख दिली. सय्यद कुर्निसात करीत म्हणाला, खाविंद, मी धार्मिक वृत्तीचा आहे. दीनदुबळ्यांना होईल ती मदत करतो. कुराण पढतो तरी मला मानसिक समाधान नाही. मी पुष्कळ साई, फकीर, हजरत, महात्मा सर्वांना भेटलो. शेवटी आपले नाव ऐकून येथवर आलो. त्याने वर पाहिले. तो त्याला स्वामी दिसेनात. त्याबरोबर तो म्हणाला, कहाँ है स्वामी महाराज? कहाँ है स्वामी महाराज? एवढ्यात धीर गंभीर आवाज आला, हा पहा, मी येथे आहे. सय्यदचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्याला स्वामींच्या जागी प्रत्यक्ष अल्ला दिसू लागला. तशी तो गदगदलेल्या स्वरात पुटपुटू लागला, या अल्ला, या खुदा, ए परवरदिगार. त्या भाविक सय्यद मियाला साक्षात परमेश्वर दर्शन झाले. मनशांतीसाठी आसुसलेला तो एकदम शांत झाला व आनंदसागरात पोहू लागला. महाराज त्याच्याशी ज्ञानगर्भ भाषेत बोलू लागले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, तू सिद्ध पुरुष होशील. हरी परांजपे भारावून म्हणाले, ह्या दत्त अवतारी महाराजांबद्दल अशा पुष्कळ गोष्टी ऐकायला मिळतात. सोलापूरला निघायच्या तयारीने गणेशपंतांनी आपल्याजवळ असलेल्या सामानाचे गाठोडे नीट बांधण्यासाठी सोडले. त्यात कोऱ्या कापडाची घडी पाहिली. हरिभाऊ म्हणाले, पाहू ते कापड.
हरकाचे आहे का? अंगरख्याला बरे आहे. गणेशपंत म्हणाले, होय, मी ते अंगरख्यासाठीच घेतले, पण माझी नोकरी गेली. नवे कपडे कशाला हवे म्हणून वैतागून मी ते कापड तसेच ठेवले आहे. वा वा, देवच पावला. तू हे कापड माझ्यासाठी येथेच ठेव. मी तुला त्याचे पैसे देतो. तू सोलापूरला गेल्यावर दुसरे कापड घे. या गावढ्या स्टेशनवर इतकं चांगलं कापड मला कुठलं मिळायला. हे ऐकताच गणेशपंतांचे डोळे डबडबले. सद्गुरू कृपा एवढेच मूक शब्द त्यांच्या मुखातून निघाले. हरिभाऊ म्हणाले, मी कापड घेतले त्यात गुरुकृपा कसली? तुम्ही भाविक भक्त प्रत्येक गोष्टीचा संबंध गुरुपाशी नेऊन भिडवता, नाहीतर न दिसणाऱ्या भगवंताशी जोडता. गणेशपंत मुळेकरांनी सविस्तरपणे सर्व हकीकत सांगितली. त्यांच्याजवळ असलेली तुटपुंजी रक्कम, वाटेत महाराजांनी आणायला सांगितलेला नारळ व पुढे करायचा असलेला प्रवास, त्यांच्यापाशी उसने पैसे मागायचा संकोच, कापड विकून पैसे मिळतील याची सुतराम कल्पना नव्हती. गणेशपंत म्हणाले, तुम्हाला माझ्या गाठोड्यातील कापड दिसणं आणि तुम्हाला खमिसासाठी ते घ्यावंसं वाटणं ही सारी सद्गुरूंचीच प्रेरणा नाही का? असे म्हणून स्वामींना आठवून त्यांनी हात जोडले. सोलापूरला गेल्यावर त्या प्रवासात महाराजांनी सांगितलेल्या दिवशीच त्यांना हव्या त्या ठिकाणी नोकरी मिळाली. एवढेच नव्हे तर त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. व्यावहारिकदृष्ट्या लाख मोलाचे काम झाले, पण पारमार्थिक जीवनाचे सोने झाले. कारण अखंडपणे या ना त्या स्वरूपात समर्थांच्या कृपादृष्टीचा त्यांच्यावर वर्षाव होत होता. त्यांना वाटायचे, वत्साचे परी भक्तांसी मोहे पान्हावे धेनू जैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडले असे. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी